मैदानाकडे आपण दाखल होताना पाहताय सुशांत मोकल गोट्या आणि त्याच्या बरोबरने आपण पाहताय प्रसाद पाटील. तर आपण या ठिकाणी एक सन्मान घेतोय. राम ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान दोनही नितीन ठाकूर यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभासे राम ठाकूर यांना या मंचावर सन्मानित करावं. तर राम ठाकूर आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. माजी खासदार चषक 2025 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करा आता, कारण बराच उशीर झालाय. तर 8ला सुरुवात केली आपण, 5 तास 4 मॅचेस साठी नॉट फेअर. तर डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल फ्लाय स्लिपला मागे चाललाय. चला विनेश ठाकूर, आपण सुजित ठाकूर यांचे संपर्क साधा. विनेश ठाकूर आणि बघा सुशांत मोकल उर्फ गोट्यासाठी पारितोषिक आलंय. पेन तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि क्रिकेटला धर्म मानणारे आदरणीय मुद्दूशेठ अकबारे साहेब यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार जर मारले गोट्याने तर त्यांच्याकडून 2000चं पारितोषिक गोट्याला मिळेल. सलग जर का 3 षटकार मारले तर 2000चं पारितोषिक मिळेल. या ठिकाणी मुद्दूशेठ अकबर यांच्या माध्यमातून सुशांत मोकल गोट्या या खेळाडूला सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं. हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा. बघा टाळ्यांचा गजर आला. त्या टाळ्या मागच्या काही सामन्यामध्ये थांबल्या होत्या, त्या टाळ्या पुन्हा आता तुम्हाला वाजायला सुरुवात झाली होताना पाहायला मिळाली. संपूर्ण प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या अवतीभोवती. पेन तालुक्यातील कलवे गावातील आज प्रत्येक घरामध्ये हे चॅनल पाहिलं जाईल, ही स्पर्धा पाहिली जाईल. कारण जेव्हा जेव्हा हा संघ एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो. बाहेर टाकलेला बॉल होता, नो बॉल कॉल, प्लॉटच्या बाहेर पडला. चला रिव्ह्यू आला त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. थोडासा आपण पाहिला अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू टाकला होता आणि त्याच्यावरती बिगेट करण्याचा प्रयत्न झाला. जरूर बऱ्याच घडामोडी घडल्यात मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं थोडंसं हसी मजाक वातावरण पाहायला मिळालं. सुशांत देखील हसतोय, तर सर्व खेळाडू देखील त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळाला. लीजन मंदारदादा लवेकर यांना आपण पाहत आहे. चला ॲक्शन रिप्ले टेलिकास्टमध्ये चेक करूया आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. हा बॉल जर का प्लॉटच्या बाहेर पडला असेल, विकेटच्या बाहेर पडला असेल तर नक्कीच हा नो बॉल राहील. आणि जर का आतमध्ये पडला असेल तर कदाचित एक वेगळा त्याकडे निर्णय पंचाच्या माध्यमातून येऊ शकतोय. निर्णयाची प्रतीक्षा आहे. टीव्ही अंपायर चेक करत असताना नो बॉल कॉल, निर्णय नो बॉलचा आलाय. आणि बघा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचायचं होतं सुशांतला आणि त्या ठिकाणी नो बॉल पंचांनी घोषित केला. अगदी योग्य निर्णय पाहायला मिळाला. चांगली विकेट आहे, लेदर विकेट आहे. लेदर विकेट आपण पाहिली. त्या लेदर विकेटमध्ये आपण पाहता आज टेनिस बॉलची भव्य दिव्य अशी स्पर्धा, दमदार असं हे आयोजन, माजी खासदार ट्रॉफी 2025 हे भव्य दिव्य पर्व. सुशांत मोकलच्या इनिंगवरती मात्र आता प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरा खेळल्या त्या खेळाडूवरती. जेव्हा जेव्हा हा खेळाडू आपल्या रंगामध्ये आला तेव्हा एक वेगळा ढंग त्याने चढवला प्रत्येक स्पर्धेमध्ये. त्यामुळे याही मॅचमध्ये त्याला आता एक वेगळा अनोखा अंदाज दाखवावा लागला आपल्या संघासाठी. इथे बघा प्लेड ऑन झाले, फ्रीड बॉल होता. फ्रीड बॉल होता पुन्हा एकदा नशिबाची साथ, कारण मागचा नो बॉल होता. फ्रीड बॉलवरती बघा मंदार लवेकर आता हताश झाले. काय कमबॅक केलंय बघा. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. मगाशी प्रवीण गायकर यांनी सांगितलं, आमचे समालोचक मित्र, वाडेकर म्हटलं की गोलंदाजी, खरं तर स्पिन अटॅक गोलंदाजी, खरं तर फिरकीचं माहेरघर म्हणून ज्या संघाला संबोधलं वाडेकरला. आणि गेले कित्येक वर्ष आपल्या फिरकीच्या तालावरती अनेक फलंदाजांना ज्याने नाचवलंय. वयाची 48 वर्ष ओलांडली, परंतु अजूनही आपण जर पाहिली लाईन अँड लेंथ आणि व्हेरिएशन तेच आपण पाहत आहे मंदार लवेकर यांच्या माध्यमातून. फ्लाईट दिली बॉलला, पॉईंटच्या डोक्यावर अक्षरशः खोदून काढलाय, उडवलाय, मागे चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे, पण तो शेवटच्या क्षणाला बॉलला थांबलाय बॉल आणि त्या ठिकाणी 2 धावा आल्या. गती कमी झाली अंतिम मुमेंटला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. मागे पॉईंटच्या डोक्यावर बॉल चालला होता. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि या 2 रनच्या मध्येने गावदेवी कळवे संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनबाद 5. एका बाजूने मोस्ट एक्सपिरियन्स
तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून ज्याला संबोधलं जातं तर सुशांत मोकल, रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारा हा खेळाडू. त्याच्यासमोर मात्र चांगल्या धाटणीची गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. शॉर्ट ऑफ लेन पूल केलाय. या लेंथमध्ये तुम्ही गोट्याला बॉल टाकू शकत नाहीये. टायमिंग होतं लाजवाब आणि इथे आपण पहिल्या बॉलने उंची गाठली सीमारेषा. 6 धावा षटकार. शॉर्ट ऑफ लेन बॉल तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता हा बॉल कशा पद्धतीने पिकअप केलाय. ऑफ ब्रेक होता, आतमध्ये आला शरीरावरती, शॉर्ट ऑफ लेन होता आणि त्याच्यावरती आपण पाहिला पिकअप शॉट. आत आला आणि त्यानंतर फिरून मारा नटरंग स्टाईलने कमालीचा फटका. सलग 3 षटकार जर का सुशांतने मारले, गोट्याने मारले तर मुद्दूशेठ अकबारी यांच्या माध्यमातून तब्बल 2000चा कॅच प्राइज असेल सुशांत मोकल या खेळाडूला. यावेळेला बघा लेग ब्रेक केला, बॅक ऑफ द हँड, बॉल मागे चालला. पंचांचा वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. खरं तर बॉल रिलीज करत असताना आपण पहिला त्या ठिकाणी बॉलची ॲक्शन आणि बॉलची शैली ओळखली सुशांतने आणि बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला अतिशय योग्य. कारण समोर स्पिन अटॅक आहे त्यामुळे बॉलला रिलीज करताना ओळखावं लागेल. परफेक्ट यॉर्कर, क्रॉस बॅटेड स्टान्स बदलला होता, लॅप शॉटचा प्रयत्न झाला जरूर, लाऊड अपील देखील पाहायला मिळाली, परंतु खेळाडू सुरक्षित. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. इव्हेंटफुल षटक राहिलं ज्यामध्ये आपण पाहिले खरं तर नो बॉल फ्रीड बॉल. 12 धावा आल्या. मान ऑफ द मॅच मागच्या सामन्याचा पेंडिंग आहे कुणाल. चला या आपण आणि बघा टेनिस क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम सलामीवीर खेळाडू, अतिशय आक्रमक असा खेळाडू, रायगड प्रीमियर लीग मध्ये पहिली 4 व्हीलर ज्या खेळाडूला मिळाली ती सावले गावाची आन बान शान, रायगड जिल्ह्याचा अभिमान, किरण पवार सामन्याचा आनंद घेतात. आपण या मंचावरती किरण आपलंही स्वागत. किरण पवार यांचं वेलकम आपण करूया. आज बघा स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत या मैदानावरती. हॅलो हॅलो आणखीन एक बिग हिट करताना आपण पाहता सुशांतला आणि या ठिकाणी 4 धावा पंचाने घोषित केला. आणखीन एक मोठं पारितोषिक आलंय. डोंबिवली नगरीचे सुप्रसिद्ध उद्योजक शंकरजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुशांत मोकलला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जे अगोदर षटकार मारले त्यालाही 500 असेल आणि इथून पुढे प्रत्येक षटकाराला गोट्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. शंकरजी पाटील डोंबिवली नगरीचे उद्योजक त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय सुशांत मोकल या खेळाडूसाठी. बक्षिसांचा वर्षा होतो या खेळाडूवरती. जिथे जाईल तिथे मात्र आपण पाहता या खेळाडूने अनेक प्रेक्षकांची मने जिंकलीत आणि आज आपण जर पाहिलं प्रचंड मोठा चाहता वर्ग या खेळाडूचा आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिला, अनेक विभागामध्ये पाहिला आणि त्याच्यासाठी आपण पाहताय मुद्दूशेठ अकबारी यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार 2000 आणि एका बाजूने शंकरजी पाटील डोंबिवली यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यावेळेला बघा स्विच इट करायचा होता. सुरुवातीला स्टान्स बदलला होता प्रसादने. आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज आहेत मिलिंददादा म्हात्रे. मिलिंदजी म्हात्रे अनुभवी खेळाडू या षटकामध्ये सेकंड ओव्हरसाठी आलेले आहेत. 16 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या 4 सामन्याचा आपण जर पूर्णपणे विचार केला प्रणय तर सेकंड बॅटिंग करणारा संघ पराभूत झाला आणि म्हणूनच इथं आपण पहिला टॉस जिंकून कदाचित प्रथम बॅटिंग घेतली असावी. पण तो इतिहास कायम कधीच राहत नाही. इतिहासामध्ये आपण पहिला बदल देखील घडताना पाहिला. तर मग या मॅचमध्ये एखादा उलटफेर नागाव संघाने केला तर काही खरं तर आपण पहिला आश्चर्य वाटण्यासारखं नसणार आहे. कारण दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत. नागाव आणि आपण पाहता त्या ठिकाणी खरं तर कळवे या 2 संघामध्ये ही लढत 16 धावा धाव फलकावरती आहेत. शंकरजी पाटील डोंबिवलीचे उद्योजक त्यांच्या माध्यमातून सुशांत मोकलला प्रत्येक षटकाराला 500. मुद्दूशेठ अकबार यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार 2000. पारितोषिकांमध्ये तर वाढ होईल असं वाटतंय.
आणि मुद्दूशेठ अकवारे साहेब यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला सुशांत मोकलला 500 रुपयाचं पारितोषिक आलं. क्या बात आहे. शंकरजी पाटील साहेब यांच्याकडून 500, मुद्दूशेठ अकवारे पेण नगरीचे उद्योजक त्यांच्याकडून देखील 500, म्हणजे पर षटकार सुशांतला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल मान्यवरांच्या माध्यमातून. परंतु सलग 3 डॉट बॉल मिलिंद मात्रे फेकत असताना यावेळेला हापम जॅक करताना बॉल मागे चालला, वेगवान चेंडू होता. बघा या विकेटचा एक वेगळा खतर आपण रूप पाहिला. कधी कधी बॉल इतके वेगाने स्पीड झाले त्याचा फलंदाजांना खतर अंदाज देखील बांधता आलेला नाहीये. आणि काही वेळा आपण पाहिलं गती देखील कमी होताना पाहिलं. मला एक बॉल थांबून देखील आला. आणि अशा वेळेला आपण पाहिलं ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे मैदानाच्या चहूबाजूला फटके मारण्याची क्षमता आहे, तो खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये या विकेटवरती प्रभावित राहिला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. या पहिल्या सत्रानंतर जय हनुमान दापोली विपक्ष श्री सिद्धिविनायक भिंगारी दोन्ही संघाचे कर्णधार. आपण या पहिल्या सत्रानंतर टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढचा सामना देखील तितकाच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. सातत्याने आपण या संघांना या पोलमध्ये खेळताना पाहिलं आणि आज देखील हे संघ तुम्हाला या पोलमध्ये एकमेकांच्या आमने सामने पाहायला मिळाले. निमित्त आहे खरं तर माजी खासदार ट्रॉफी 2025 हे पर्व. सुशांत मोकल स्ट्राईकवरती आलाय. रिव्हर्सचा प्रयत्न करायचा होता, फ्लाईट दिली बॉलला, क्विक सिंगल कंप्लीटचा कॉल मधून नकार. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये मिलिंद मात्रेने धावा खर्च केल्या 5. ग्रेट कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या तब्बल आपण पाहिल्या त्या ठिकाणी, नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहिल्या 12 आणि त्यानंतर या षटकामध्ये आल्या 5. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावरती लागली ती म्हणजे बिनबाद 17. कलवे संघाची A1 जोडी आहे. मॅन ऑफ द मॅच चेतन ठाकूर यांच्या शुभ हस्ते दिली जाईल त्या ठिकाणी कुणाल नाईक या खेळाडूला. चला कुणाल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. चेतन ठाकूर यांच्या शुभ हस्ते आम्ही सामनावीर हा पुरस्कार देत आहोत आणि कुणाल तिथेच थांबा आपण, कारण यानंतर लगेच टॉसकडे जाणार आहोत. कुणाल नाईक मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी करणारा खेळाडू, मागच्या सामन्याचा हिरो राहिला. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहता चेतन दादा ठाकूर आमचे आयोजक आणि कुणाल नाईक एकाच फ्रेममध्ये. आनंदाचा हा क्षण त्याच्या वाट्याला आलाय. बिनबाद 17. अजून एकही खेळाडू बाद झालेला नाही आता. त्यामुळे आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमणच मैदानामध्ये करावं लागेल या फलंदाजांना, कारण तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये टार्गेट बनवायचं, टार्गेट सेट करायचं आहे. फ्री माइंडेड बॅटिंग करावी लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये सुशांतला जीवनदान मिळालं होतं फ्रीड बॉलवरती. तो अजूनही विकेटमध्ये उभा आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहत आहे डोंबिवलीचे उद्योजक शंकरजी पाटील, पेण तालुक्याचे सुप्रसिद्ध उद्योजक मुद्दूशेठ अकबारे, प्रत्येकी 500 पर षटकार म्हणजे 1000 रुपये एक षटकाराला पारितोषिक त्यांच्याकडे आलंय. राईट आर्म राऊंड द विकेट ऑन द राईज, एक्स्ट्रा कव्हरला विथ द टर्न खेळले. चांगलं टायमिंग पाहायला मिळाला. बॉल एका टप्प्यावरती चालला, 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, 4 चौकार. बघा बॉल थोडासा त्या ठिकाणी प्रसादसाठी ऑफ ब्रेक होता, लेग ब्रेक होता, त्याच्यापासून बाहेर निघाला आणि त्या ठिकाणी मग पहिला एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट खेळत असताना 4 धावा आल्या. उजव्या हाताचा फलंदाज असता तर डेफिनेटली ऑफ ब्रेक पाहायला मिळाला असं, पण इथे आपण पाहिला त्याच्यावरती 4 धावा आल्या. प्रसादने जागा बनवली आणि बरोबर वॅकेंट एरियामध्ये बॉलला ढकललं, ज्या ठिकाणी 4 धावा प्रसादच्या बॅटमधून येताना पाहिल्या. चौकाराच्या मदतीने स्कोर मूव्ज ऑन 21, 21 धावा धाव फलकावरती. यावेळेला बघा पूल करायचा मिस्टामिंग स्ट्रोक जरूर झाला, पण तो सेफ लँडिंग झाला. बॉल अगेन्स्ट द टर्न हा फटका पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहता शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये बॉल वॅकेंट एरियामध्ये पडत असताना सिंगल रन इथे आली आणि सिंगलच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या धाव फलकावरती 22, 2.2 आणि 22 धावा धाव फलकावरती आल्या. उल्वानोड शिवाजीनगरचं हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर या मैदानावरती आपण पाहता सध्या आहोत आणि समोर खरं तर हा संपूर्ण परिसर आपण जर पाहिला प्रचंड विकसित झालेला परिसर आहे, रेसिडेन्शियल झोन आहे, त्यामुळे आवाजामध्ये निर्बंध लावण्यात आलेला मी, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करीन प्रेक्षकांची, थोडा आवाज कमी पोहोचेल. समोर सुशांत मोकल स्ट्राईक एंडला आलाय. फुल टॉस बॉल पाठवला बॉलला त्या ठिकाणी उल्वे नोड मध्ये आउट ऑफ द पार्क, अगदी झाडांच्या वरून चाललाय हा बाहुबली स्ट्रोक. पेण तालुक्याचा ब्रँड रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारा सुशांत मोकलचा हा तडाखा षटकार. हँड अँड आय कॉर्डिनेशन बघा किती चांगलं होतं.
अगदी लो फुलटॉस बॉलला मागचा पाय वाकवत जागा बनवली आणि प्रेक्षक दीर्घामध्ये या चेंडूला पाठवलं. 6 धावा आल्या. मच निडेड सिक्सर. या षटकारासाठी मुद्दूशेठ अकवारे आणि शंकरजी पाटील यांच्या वतीनं प्रत्येकी 500 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. आणि आतापर्यंत सुशांतच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले म्हणजे तो डबल 2000चं पारितोषिक या खेळाडूला आलं मान्यवरांच्या माध्यमातून. ऑनलाईन पेमेंट 21व्या शतकामध्ये आहोत. घर बसल्या देखील बक्षिसं लागत आहेत. याही वेळेला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर, परंतु अंतर कमी कापलंय. उंची जास्त घेतली, अंतर कमी कापलं. आणि इथे आपण पाहताय गोल्डन विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या समीदा 11 नागाव टीमला. एका क्षणाला असं वाटलं की हा बॉल चाललाय त्या ठिकाणी सीमारेषा पलीकडे, परंतु लास्ट मोमेंटला जी आपण पाहिली उंची जास्त घेतली त्यामुळे अंतर कमी कापलं. चांगला फटका होता. बॅक ऑफ द हँड थोडासा लेग ब्रेक पाहायला मिळाला. मिसटायमिंग स्ट्रोक जरूर होता, परंतु एलिव्हेशन जास्त मिळालं. डिस्टन्स कमी कमी क्लिअर केलं त्या ठिकाणी आणि चांगला झेल टिपला मिड विकेटला. सुशांतच्या पारीचा अंत. सुशांतला 2 षटकारासाठी मुद्दूशेठ अकवारे यांच्याकडून 1000 आणि एका बाजूने शंकरजी पाटील साहेब डोंबिवली यांच्या वतीनं 2000चं पारितोषिक या खेळाडूला आलंय. 28 या धावसंख्येमध्ये पहिला खेळाडू बाजारात. त्याला दापोली आणि भिंगारी. रघु काका आणि विशाल जितेकर हे 2 कॅप्टन असतील पुढच्या मॅच मध्ये. श्री सिद्धिविनायक भिंगारी विपक्ष जय हनुमान दापोली अशी लढत पाहायला मिळेल. आणि या मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहता राज म्हात्रे मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली आक्रमक फलंदाजी त्याने साकारली. तो खेळाडू ज्याने 31 धावा केल्या आपल्या टीमसाठी. निर्णायक योगदान, निर्णायक कॉन्ट्रीब्युशन ज्याने आपल्या टीमला दिलंय तो 3ऱ्या क्रमांकावरती चालला राज म्हात्रे. या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या अमित पाटीलने. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी, 28 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेला बघा थोडासा आउटसाइड बॉल टाकत असताना पाहायला मिळाला. लेंथ बॉलचा वापर, त्याच्यामध्ये फुटवर्क नव्हता. कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालेला नाहीये. डॉट बॉल आपण पाहिला. लास्ट बॉल या ओव्हरचा आता बाकी आहे. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल थ्रू द कव्हर्स गॅप मध्ये चालला बॉल मागे. लॉंग ऑफचा फिल्डर सरकला बरोबर डीपेक्षा कव्हरला बॉलला उचलला फेकला आणि या चेंडूवरती आल्या 2 धावा. या 2 रनच्या मदतीने आपण पाहत आहे 3 षटकांचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या गावदेवी कळवे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आली ती म्हणजे 1 गडी बाद 10.00च्या सरासरीने तब्बल 30 धावा. प्रणय म्हात्रे आमचे उत्तम स्कोरर आहेत. चांगलं गुणसंख्या लेखनाचं काम त्यांनी केलंय. संपूर्ण आयोजक बघा VIP डायजवरती बसून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा खरं तर सप्ताह या स्पर्धेचा 7 दिवस चालेल. 15 पासून ते 21 तारखेपर्यंत. 15 ते 19 रेग्युलर क्रिकेट आणि त्यानंतर 2 दिवस 40+ क्रिकेट तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. अमितदादा ठाकूर, अमितदादा कडू हे 40+ मास्टर आहेत या खरं तर आदेशपोट शिवाजीनगर संघाचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने 2 दिवस तुम्हाला 1 धाव उत्तम आरोग्यासाठी असं म्हणतात. हे खरं स्लोगन आहे 40+ क्रिकेटचं. आणि 40+ क्रिकेट तुम्हाला अंतिम 2 दिवसामध्ये पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये 40+ मास्टर आपण पाहता मंदारदादा लवेकर आणि यानंतर लेग ब्रेक के सुलतान, रायगड के लेग ब्रेक के सुलतान खरं तर आपण पाहता रघुनाथजी परदेशी कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असतील पुढच्या सामन्यामध्ये. आणि त्यांच्या समोर कॅप्टन कूल मिस्टर विजय विशाल जितेकर यांना आपण पाहणार आहात पुढच्या लढतीमध्ये. 30 धावा फलकावरती. अंतिम षटकासाठी आला दर्शन घरत हा खेळाडू. दर्शन घरत. शुभम इंगळे हा खेळाडू सध्या टीम स्क्वॉडमध्ये नाहीये. आपल्या तो ड्युटीवरती आहे, शिपवरती आउट ऑफ कंट्री. त्या ठिकाणी आपण कामानिमित्त जाताना पाहिलं. या वेळेला देखील आपण पहिला पूल करायचं होतं परंतु बॉल गेला त्या ठिकाणी आपण पहिला बॉलरच्या मागे ज्या ठिकाणी 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 32 वरती पोहोचला आहे गावदेवी कळबे संघ. 32 5 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रसाद पाटील हा खेळाडू मैदानामध्ये. प्रसादची इनिंग मला ती आजही आठवते. कदर बारापाडा नाईट स्पर्धेमध्ये तळोजा संघाच्या अगेन्स्ट त्याने केलेले संघर्षमय अर्धशतकीय खेळी त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी पाहायला मिळाली. आणि आज पुन्हा एकदा त्यालाही आपल्या संघासाठी या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये एक वेगळी छाप सोडावी लागेल.
रामशेठ ठाकूर साहेबांचं कटआउट तुम्ही पाहताय मागे. यावेळेला बघा थोडासा टप्पा पडला, बॉल आतमध्ये आलाय आणि त्या ठिकाणी थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. दर्शन गरजचा डाव्या हाताचा खरं हा गोलंदाज आहे. दर्शन जितका चांगला गोलंदाज आहे तितका चांगला फलंदाज देखील आहे. आणि मगाशी मी उल्लेख केला शुभम इंगळे या खेळाडूचा, अष्टपैलू खेळाडू, त्यालाही आपण पाहिलं. चिंट्या रेड्डी खरं तर आपण त्यांनाही पाहिलं. यावेळेला लो फुलटॉस बॉल ऑन साईडला त्या ठिकाणी अलॉंग द कार्पेट बॉलला ढकललं. राजला हवी स्ट्राईक की सेकंडचा कॉल होईल. फेकी चांगली होती परंतु कलेक्शन खराब पाहायला मिळालं विकेट किपरच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि या 2 रनच्या मध्येने धावा संघाची वाढती धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहत आहे. 1 गडी बाद 14 34 धावा माफी असावी. 34 14 धावा प्रसादने गेल्यात खरं तर 10 चेंडूमध्ये. आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली 1 गडी बाद 34. कट्टर समर्थक आहेत गावदेवी कळवे संघाचे. सूर्याभाई आमचे एकंदर सूर्यास पाटील. इथे बघा हलकीशी एज लागली. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी झेलबाज झाले फलंदाज प्रसाद पाटील. एक मोठा धक्का राहील पुन्हा एकदा गावदेवी कळवे संघाला. 34 या धावसंख्येवरती दुसरा खेळाडू बाद झालाय. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला हे खरं तर सिद्ध करून दाखवावं लागेल कळवे संघाला. 4थ्या क्रमांकावरती मोहंती पाटील कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाले. चांगला झेल टिपला विकेटच्या मागे यष्टीरक्षकाने प्रतीकने आणि त्या ठिकाणी खेळाडू बाद होताना पाहिला. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. मोहंती पाटील मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहता. एक मोठा फटका जर आला इथे तर नक्कीच रिस्पेक्टेड स्कोर ज्याला म्हणतात फायटिंग टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये उभं राहताना पाहायला मिळेल. कारण या विकेटवरती या मध्यरात्रीमध्ये ज्या ठिकाणी ड्यू फॅक्टर पडलाय पूर्णपणे जो ग्रास आहे गवत आहे तो ओलसर झालाय आणि अशा विकेटवरती त्यानंतर बॉलची ग्रीप एकदम पाण्याने ओळी झाली की नंतर मात्र मोठे फटका खेळणं सोपं नाहीये. गोलंदाज देखील त्या ठिकाणी नक्कीच नियंत्रण ठेवता येणार नाहीये. अंतिम 2 बॉल आणि समोर मोहंती पाटील टार्गेट सेट करायचं आहे. प्रतीक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि त्याच्या दिशेने बॉल चाललाय. एज अँड टेकन हलकीशी एज लागली त्या ठिकाणी बॅटला ब्रश करून बॉल मागे चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे आपण पाहता आणखीन एक खेळाडू कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात बाद झाला. आजची रात्र आपण जर पाहिली तर मध्यम गतीचे गोलंदाज आणि स्पिनर गोलंदाज यांच्या नावावरती राहिली. प्रणय असं म्हणायला हरकत नाहीये. जेवढ्या गोलंदाजाने व्हेरिएशन केलं ते गोलंदाज मात्र सक्सेसफुल राहिले आजच्या रात्रीमध्ये. इथे देखील आपण पाहताय उजव्या हाताचा फलंदाज आला आणि त्याच्या समोर एक नॅचरल स्विंग पाहायला मिळाला. गोलंदाज दर्शन गरजचा. 1 बॉल बाकी आहे शेवटचा. मैदानाकडे चालला अजित मोकल. लास्ट बॉल वरती ब्लास्ट होईल का? अजित मोकलकडे क्षमता आहे. अमरापूर विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहिलं होतं खरं तर आयकॉनच्या भूमिकेमध्ये. जी खरं अमरापूर विभागाची मानाची स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये होता आणि इथे आपण पाहत आहे मोठी जबाबदारी त्याच्यावरती आली आहे. शेवटचा एकच बॉल फेस करायचा म्हणतो. 1 बॉल फेस करत असताना असा त्या ठिकाणी त्या बॉलचा समाचार घ्यायचा जेणेकरून आपल्या संघाला फायदा होईल याची अपेक्षा आता खरं तर असेल गावदेवी कळवे संघाच्या समर्थकांना. 34 धावा फरकावरती. मागच्या ओव्हरमध्ये देखील धावा कमी आल्या आणि इथे देखील आपण पाहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 4 आल्या. अंतिम चेंडू याही वेळेला आपण पाहिला ब्लॉकरमध्ये टाकला बॉल मागे चालला फ्लाय स्लिपला 1 रन आली. गुड कमबॅक ग्रेट कमबॅक केलं त्या ठिकाणी दर्शन गरजने. लास्ट ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त 5. गडी बाद केले 2 आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर गावदेवी कळवे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आली ती म्हणजे 3 गडी बाद 35. आता येणारे 4 षटक येणारे 24 बॉल विजयासाठी 36. तत्पूर्वी आपण जाऊया टॉसकडे ज्या ठिकाणी असेल जय हनुमान दापोली संघाचे कॅप्टन आणि एका बाजूने असेल भिंगारी संघाचे कॅप्टन. सुशांत मोकल 10 बॉल 16. प्रसाद पाटील 11 बॉल 14. राज मात्रे 2 बॉल 2. मोहंती पाटील भोपळाही न फोडता मैदानाच्या बाहेर गेला. अजित मोकल 1 बॉल 1. अशा एकूण 35 धावा आपण पाहता. एक्स्ट्रा 2 त्याच्यामध्ये ऍड होतील. टोटल 35 धावा आपण पाहिल्या. दोन्ही ऑफिशियल पंच प्रफुल्ल सर आपण इकडे विशू कुळांना भेटा. दोन्ही ऑफिशियल पंच
तर संदेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या मॅचचा टॉस. आणि एका बाजूला असेल सिद्धिविनायक भिंगारी आणि दुसऱ्या बाजूला जर्मन दापोली. एका बाजूला विशाल जितेकरचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि द लेजंड रघुनाथ परदेशी इन ॲक्शन. आणि दुसऱ्या फेरीमधील दुसऱ्या लढतीचा त्या ठिकाणी केला जातोय टॉस. टॉस जिंकलाय पिंगारी संघानं. चला फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी लवकर पाठवा आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे जोडले जातील प्रवीण गायकर. रुद्र अँड रॉय दापोली विपक्ष श्री सिद्धिविनायक भिंगारी. चला चेंडू द्या लगेच विनंती असेल. स्कोर 36 टू विन. तर चला विनंती असेल लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सलामीची जोडी समिता नागाव संघ लगेच मैदानात पाठवायचे. रोशन बिल्कुल चलते मैदान की तरफ जहां पर जीतने के लिए समिता 11 नागांव के खिलाफ लक्ष्य रखा है. टोटल 36 यानी कि प्रति ओवर 9.00 का वो रिक्वायर्ड रन रेट होगा. यानी कि अभी सभी के सभी जो मैचेस आप देख सकते हैं पहले राउंड के अभी भी रोशन ने चर्चा की थी. जो पहले बल्लेबाजी करने वाली टीमों ने सभी मैचेस जीते हैं, लेकिन यहाँ पर जो सेकेंड राउंड का पहला मैच है टॉस जीतकर पहले बल्लेबाजी फिर से एक बार चुन लिए, लेकिन इस बार क्या वो रनों को बचाना चाहेगी. खास करके आज मंदार लवेकर सर इनकी गेंदबाजी काफी निखरती हुई नजर आई, जहां पर केवल रन बने 35 और 36 का लक्ष्य का पीछा करते हुए दो सलामी ओपनर्स बल्लेबाज प्रतीक ठाकुर और दर्शन घरत. फिलहाल स्ट्राइक इन पर दर्शन, नॉन स्ट्राइक इन पर प्रतीक ठाकुर. पहली गेंद लेकर प्रसाद पाटिल टीम के कप्तान. देखेंगे यहां पर बैटल अच्छा होगा दो खिलाड़ियों के बीच में. लेफ्टी वर्सेस राइटी, लेफ्टी वर्सेस लेफ्टी का ये बैटल, मजा आएगा इस मैच में. अभी आस लगाकर बैठे सभी गावदेवी कलवे 11 टीम के समर्थक, लेकिन उनके सामने चुनौती भी है.
संविदा 11 नागांव एक कुरन से बिलोंग करती है, एक पेन तालुका से, लेकिन देखिए छोटा टोटल जब भी रहता है तो फाइटिंग टोटल रहता है और मजा आएगा ये मैच में, क्योंकि डू फैक्टर रोल कर रही है, क्योंकि जे गेंदे ठीक से बल्ले पर नहीं आ रही है। पहली गेंद यहाँ पर ऑन साइड में गैप ढूंढा है, पावर प्ले जिसका फायदा जरूर मिलेगा। मिड विकेट की तरफ गेंद लगभग जाती हुई सीमा रेखा के पार, 4 रनों के लिए। फुल टॉस बॉल के ऊपर बिल्कुल यहाँ पर चौका बटोरते हुए अच्छा शॉट, गैप ढूंढा है 30 यार्ड सर्कल के अंदर। देखिए जिस तरीके से ये पावर प्ले का ओवर है, कमाल की यहाँ पर गेंदबाजी नजर आती हुई, बल्लेबाजी नजर आती हुई। विशु कोहली अंपायर होते, टाइम अलर्ट काफी अच्छा रहता है उनका। तो यहाँ पर चौका बटोरते हुए 4 की मदद से खाता खुला है, टीम की रन संख्या 4 रन। ओह हाफ ट्रैकर की बॉल, थोड़ा सा उछाल मिला था इस गेंद के ऊपर, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखिए प्रसाद में वो क्षमता है कि यहाँ पर वो दोनों टर्न करने की क्षमता है, भले उन्हें फर्क नहीं पड़ता कि सामने और लेफ्टी बल्लेबाज है, तो निश्चित तौर पर यहाँ पर अच्छी शुरुआत बल्लेबाज ने दी और उसके बाद तुरंत जवाब दिया। टीम का टोटल स्कोर है 4 रन, 32 की अभी भी जरूरत। ओ क्लीन बोल्ड, लेफ्टी काटा था वो दूर किया है और इसी के साथ ये पहला करारा झटका। लेफ्टी बैट्समैन दर्शन भगत घर लौटेंगे मैदान से बाहर और ये पहला विकेट। देखिए लेफ्ट आर्म ओवर द विकेट से यहाँ पर मारा कर रहे थे, परफेक्ट यॉर्कर, मिडल स्टंप यहाँ पर उखाड़ कर निकाल दिया और ये विकेट का सेलिब्रेशन इस बार मनाते हुए। व्हाट अ ग्रेट बॉलिंग, 3 गेंदों के ऊपर 4 रन, परफेक्ट यहाँ पर यॉर्कर जहां पर मिडल स्टंप उखाड़ कर निकाल दिया और महत्वपूर्ण विकेट इस बार इनके नाम पर नजर आता हुआ। न्यू बैटर साहिल तांडेल आते हुए बल्लेबाजी के लिए, नंबर 3 की पोजीशन पर वो बल्लेबाजी करने के लिए आ चुके। 4 रन के ऊपर 1 विकेट यहां से गवा है, 3 गेंदें फेंकी गई है। पावर प्ले का पहला ओवर 21 में जीतने के लिए चाहिए 32 रनों की जरूरत। टारगेट छोटा जरूर है, लेकिन टारगेट को गेंदबाजी के बदौलत यहाँ पर गावदेवी कलवे टीम जरूर बड़ा बना सकती है। सोचकर खेलना होगा, जहां पर कभी कभी शुरुआती विकेट जाते हैं तो फिर संविदा नागांव टीम के यहाँ पर खिलाड़ियों को भी थोड़ा सा डट कर खेलना पड़ेगा। एक और लेफ्टी लाया था, चलिए यहाँ पर रन लेना चाहते थे लेकिन मना कर दिया। क्विक एक्शन से वहां पर बॉलर की तरफ गए थे और क्या कमाल की गेंदबाजी, पहले गेंद के ऊपर बाउंड्री आने के बावजूद भी उन्होंने बांध कर रखा है। इस गेंदों में चाहिए जीतने के लिए 32 की आवश्यकता। ओ इस बार गैप ढूंढने का प्रयास, सीधा गेंद जा रही है पॉइंट की तरफ, पीछे दौड़ रहे खिलाड़ी लेकिन तब तक गेंद बिल्कुल सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। डीजे मास्टर आइए, मतलब थोड़ा आवाज कम करने के डीजे मास्टर दूसरा चौका था वह, 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। फिर से एक बार लेफ्टी बल्लेबाज, तो अच्छा शॉट, शॉट स्क्वायर लेग अंपायर के सर के ऊपर से खेला, जरूर दूर से फील्डर आते हुए, बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आई। तब तक 2 रन पूरे किए, गुड रनिंग बिटवीन द विकेट, तब तक 2 रन पूरे और इसी के साथ ओवर की समाप्ति और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 10 रन, जीतने के लिए 18 गेंदे और चाहिए 26 रन। अठारह गेंदों में चाहिए 26 रनों की जरूरत, रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 10। प्रति ओवर की बात करेंगे तो निश्चित तौर पर यहां पर 9 रन बनाने पड़ेंगे। प्रतीक ठाकुर लगातार पिछली 6 गेंदें नॉन स्ट्राइक एंड पर रहे, फिर साहिल तांडेल यहां पर आए लेफ्टी बल्लेबाज और उन्होंने पारी को संभाला, जहां पर 3 बॉल में 6 रन, 200 का स्ट्राइक रेट उनका। मैच काफी अच्छा जरूर है दो टीमों के बीच में, लेकिन एक आध ओवर ऐसा चाहिए ये मैच में कमबैक करने के लिए, खास करके गावदेवी 11 कलवे टीम को। विकेट भले ही गवा होगा संविदा नागांव टीम ने, लेकिन उससे फर्क नहीं गिरता उनके बल्लेबाजों को, कि जानते हैं सीमित ओवर है, 4 ओवर का ये मैच
जहां पर 10 विकेट की बात करेंगे, 9 विकेट अभी भी सुरक्षित है। पहला विकेट जरूर एक चौका धाकर मैदान से बाहर लौटा। दूर वाले छोर से परिवर्तन, गेंदबाजी में अब नए गेंदबाज सुशांत मोकल। आज अच्छा बैटल हमें देखने को मिला, मंदार लवेकर सर और साथ ही बल्लेबाज वहां पर सुशांत मोकल के दो अच्छा बैटल मिला। बिगिट का प्रयास, कैच की मांग की गई है। राज गेंद के नीचे क्या कैच पकड़ा है, जबरदस्त। बल्लेबाज होंगे आउट। विकेट नंबर दूसरा मैदान से बाहर। कमाल का कैच पकड़ा, आते यहां पर सफलता दिलाई। पहले मैच में भी मेरे ख्याल से विकेट हैट्रिक संपादन की थी प्रसाद सुशांत मोकल ने। और यहां पर देखिए क्या बढ़िया कैच पकड़ा, राज थे वहां पर मौजूद। क्या जबरदस्त कैच, लंबे कद के खिलाड़ी है, फ्लेक्सिबल बॉडी देख सकते हैं, जहां पर अच्छी रनिंग भी ली उन्होंने और कमाल का वो कैच पकड़ा। नए बल्लेबाज अमित पाटिल बल्लेबाजी के लिए आते हुए। 17 में चाहिए 26 रनों की अभी भी जरूरत है। 17 गेंदें और 26। पहले मैच में बिल्कुल 4 विकेटें, पहले मैच में 4 विकेट और इस मैच में शुरुआती गेंद के ऊपर विकेट, यानी कि टोटल आप देखेंगे 7 गेंदें फेंकी इस गेंदबाज ने और 7 गेंदों में अभी तक बात करेंगे तो 5 विकेट लेने का विक्रम। क्या खूबसूरत गेंदबाजी यहाँ पर नजर आती हुई। डीजे सिर्फ आप मॉनिटर चालू रखना, वो सामने वाला साउंड भी बड़ा बंद कर दो। बैकफुट पॉइंट में बिल्कुल यहाँ पर देख सकते हैं, एक रन तो पूरा, दूसरे की कोशिश, खराब फील्डिंग, रन का चांस बन सकता था, गलत फील्डिंग कर रही है वहां पर। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने को मिली। तब तक 2 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 12। जीतने के लिए 16 गेंदें और चाहिए 24, 24 रनों की जरूरत। रात्रि के ठीक 2 बजे का समय लगभग यहाँ पर करीब है, 1:30 बज गया है, फिर भी देख सकते हैं दोस्तों कि 900 लोग मैच का आनंद ले रहे हैं अभी भी इतने रात्रि में। उन तमाम यूट्यूब व्यूअर दर्शकों का स्वागत करेंगे। 16 बॉल और 24 की जरूरत और कैच इट की मांग अपने हिफाजत में, बल्लेबाज आउट। हॅलो, तर या दरम्यान गुरुस्मृती शिवाजीनगरचे माजी कॅप्टन, 2 कॅप्टन, लिजंड क्रिकेटर त्यांचं आगमन झालंय। प्रवीणदादा पाटील आणि जितेंद्रदादा पाटील, गुरुस्मृती शिवाजीनगर, खतर आपण पाहताय ज्यांनी या शिवाजीनगरच्या क्रिकेटला दिशा आणि गती दिली असे खतर अनुभवी खेळाडू प्रवीणदादा पाटील आणि जितेंद्र पाटील यांचं आगमन। त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत। गुरुस्मृती शिवाजीनगरचे खतर 2 लिजंड खेळाडू आणि 2 कॅप्टन। तो नए बल्लेबाज आएंगे जयेश थली। 15 गेंदों में चाहिए 24 रन, मुश्किलें बनी रही है। अजीत पाटिल दादर ये भी मैच का आनंद लेते हुए उनका भी हम स्वागत करेंगे। उनके ओर से कलवे टीम को हमेशा शुभकामना रहती है। 12 के ऊपर 3 विकेट, अब जीतने के लिए 15 गेंदें और चाहिए 24 रन। अच्छी गेंद यहाँ पर जड़ में डाला था, मिड ऑफ पे फील्डर मौजूद है, 1 रन वहां पर पूरा होता हुआ। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 13 रन, 36 का टारगेट। 14 गेंदें और 23 रनों की जरूरत। तो मोठा बंद कर ना, मॉनिटर वाढ वाढलं, तो बंद कर डायरेक्ट, तो ऑफ केला डायरेक्ट, मॉनिटरचं खोल ना मग थोडं। 13 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 14 गेंदों में अभी भी चाहिए 23, 23 रनों की फिलहाल अभी भी जरूरत है। अच्छी गेंदबाजी, जयेश थली नए बैटर, साथ ही साथ साहिल तांडेल उनके साथ है लेफ्टी बल्लेबाज। हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में, एक सीधा गेंद खिलाड़ी के हाथ में हो, बढ़िया कैच। प्रसाद थे कप्तान वहां पर, ये तालियों की गूंज बयां कर रही है कि लो स्कोर के मैच में भी फाइट टक्कर दे रही है गावदेवी कलवे टीम। और क्या शानदार कैच, बैट्समैन आउट। रीप्ले देख सकते हैं, बड़ा स्क्रीन है मंच के ऊपर, वहां पर भी आप देख सकते हैं। हाफ ट्रैकर की बॉल, शॉर्ट आर्म पुल का प्रयास, हवा में गेंद थोड़े से स्लिप हुए शायद, जी हाँ थोड़े से देख रहे थे पीछे की कहां पर पाव स्लिप हुआ और फिर देखा चले सेफ है कैच। इन्होंने आसानी के साथ पकड़ा इस कठिन कैच को भी। विकेट जाएगा मैदान से बाहर। दोस्तों एक बार जोरदार तालियां हो जाए सुशांत मोकल के लिए। 6 विकेट लेने वाले गेंदबाज बने इस श्रृंखला में, 7 विकेट।
यानी कि टोटल गेंदे फेंके उन्होंने 11 में 7 विकेट लिए और 7 रन देकर। क्या गेंदबाजी है, जबरदस्त गेंदबाजी। 13 बॉल और चाहिए 23 रनों की जरूरत। कमाल का गेंदबाजी का फिगर है इनका। 7 रन देकर 7 सफलताएं, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। वो भी मेरे ख्याल से पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई थी पिछले मैच में, एक बाउंड्री आई थी 5वीं गेंद के ऊपर। उसके साथ क्या जबरदस्त गेंदबाजी नजर आती हुई। 13 बॉल में चाहिए 23 रनों की आवश्यकता। बॉलर फिर से एक बार सुशांत मुकल तैयार। इस बार चलिए जड़ में डाला था, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे फील्ड, सिर्फ 1 रन। क्या ओवर जबरदस्त है, 4 रन देकर 3 सफलताएं, 12 गेंदे और 22 की जरूरत। पंकज गरत मैच का आनंद लेते हुए उनका भी हम स्वागत करेंगे। मुन्ना भाई सुरते, आपका भी स्वागत है। चलिए बिल्कुल यहाँ पर देखेंगे क्या खतरनाक मारा किया पहले 2 सलामी वीर गेंदबाजों ने। प्रसाद ने रन दिए टोटल पहले ओवर में 10 और इस ओवर में रन आए मात्र 4। 12 गेंदे और 22 रनों की जरूरत। डीजे मास्टर को भी काफी आराम है दोस्तों। 9 बजे के साथ उन्होंने आराम किया है तो सीधा रात 1:30 बजे। हॅलो, तर जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी आपण पाहुण्यांचं आदरातिथ्य करूया। सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतो शशिकांतजी कडू, विनेशजी ठाकूर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी पाटील यांना या मंचावर सन्मानित करावं। प्रवीणजी पाटील साहेब आपण या आणि सन्मानाचा स्वीकार करावा। आपलं सहर्ष स्वागत आहे। प्रवीणजी पाटील यांना या मंचावर सन्मानित केलं जाईल। शशिकांतजी कडू आणि विनेशजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय। क्या तालियां गूंज रही है मैदान में। बहुत ही यहाँ पर समर्थकों का शोर शराबा आप देख सकते हैं। 11 गेंदे और 22 की जरूरत। त्यानंतर आणखीन एक सन्मान करतोय जितेंद्र कडू यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी तुषार मोकल आणि सौरभ यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सुद्धा सन्मान आपण करावा। पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे। अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई। तब तक वहां पर बल्लेबाज रन चुराते हुए 1-1 रनों की मदद से टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 16 रन, 9 गेंदे 20 की जरूरत। क्या फाइट चल रही है मैदान के अंदर। दो टीमों के बीच में हार मानने को तैयार नहीं है। दोनों भी टीमें एक दूसरे के साथ जी जान से लड़ रही है। देखेंगे यहाँ पर सपने किसके होंगे साकार। ये 2 लाख की ट्रॉफी, लगभग प्रथम क्रमांक की ट्रॉफी 30 किलो की होगी जो क्रिस्टल ट्रॉफी रखी गई है। एक को नहीं मेरे ख्याल से उठाई जाएगी, इतनी बड़ी ट्रॉफी यहाँ पर नजर आती हुई। बोलो तैयार। फुल टॉस बॉल ऑन साइड में गैप में खेला है। कमाल का कैच, व्हाट अ फील्डिंग, व्हाट अ एफर्ट, लाजवाब गेंदबाजी। कमाल की फील्डिंग का स्टैंडर्ड दिखाते हुए यहां पर लो स्कोर के मैच में बल्लेबाज आउट। सुशांत मोकल, क्या कमाल का कैच पकड़ा है और बल्लेबाज भी सुशांत थे, सुशांत पाटिल थे। क्या जबरदस्त कैच, जबरदस्त कैच यहाँ पर नजर आती हुई कि दोस्तों आज
उन्होंने विकेट ली टोटल मेरे ख्याल से 12 गेंदों में 7 और टोटल रन दिए 8। और ये फील्डिंग का स्टैंडर्ड भी कितना बढ़िया यहाँ पर नजर आता हुआ। टीम का टोटल स्कोर रुका हुआ है फिलहाल। चेस थोड़ा सा लो स्कोर का था लेकिन उसी चेस को बड़ा बना दिया है। 36 का टारगेट, 3 कैचेस अब तक इस श्रृंखला में, 8 बॉल 20 रनों की जरूरत है। हिम्मत हारने को तैयार नहीं है मैदान के अंदर अभी भी यहाँ पर गावदेवी कलवे, लेकिन उतने ही तादाद में है बल्लेबाज। आगे आकर खेलने की कोशिश, डॉट बॉल की समाप्ति। व्हाट अ ग्रेट बॉलिंग, कमाल के बाएं हाथ के गेंदबाज की गेंदबाजी नजर आ रही है। हल्का सा फ्लाइट दिया, टर्न किया गेंद को और पूरी तरीके से बीट करते हुए डॉट बॉल की समाप्ति। कठिन परिस्थिति में खेल रही है इस वक्त। बात करेंगे संविधा 11 नागांव टीम। फुल टॉस बॉल, लॉन्ग ऑफ की तरफ खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद है, कप्तान वहां पर उठाएंगे, फील्ड करेंगे, अच्छी फील्डिंग, 1 ही रन मिलेगा। सफल ओवर की समाप्ति। आप जीतने के लिए चाहिए 6 गेंदें और 19। तालियों की गूंज यहां पर नजर आ रही है। कमाल का गेंदबाजी का प्रदर्शन। चेस का इतिहास जो रोशन ने कहा था अभी कि कठिन हो रहा है और कहीं ना कहीं इस बार भी कठिन नजर आ रहा है। रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी उत्तर रायगढ़ जिला उपाध्यक्ष राकेश शेठ गायकवाड़ और साथ ही साथ थेट सरपंच जिन्हें कहा जाता है रुपेश शेठ गायकवाड़, इनके ओर से भी इस टूर्नामेंट को शुभकामना चुके, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। खासदार ट्रॉफी का ये शानदार पर्व जहां पर हमने ओले गांव में भी रुपेश शेठ गायकवाड़, राकेश शेठ गायकवाड़ और आर्या स्पोर्ट्स ओले, इनके माध्यम से दमदार नाइट टूर्नामेंट का आगाज देखा था। संविधा 11 नागांव नीड 90 रन्स फ्रॉम 6 बॉल्स। राज मात्रे बॉलिंग मार्ग पर। ऑल ओवर परफॉर्मेंस काफी बढ़िया वहां पर सुशांत मोकल का आज नजर आया। 6 में चाहिए 19 रन। अभी 12 विकेट से चर्चा हुई थी कि आपके पब्लिक कितने आई है। एक रिक्शा में 7-7 जन बैठ कर आए, इतने सारे समर्थक है आज कलवे टीम के। ये प्यार होता है किसी भी टीम के लिए। कोई भी अभी अपने गांव की टीम खेलती है ना तो वो समर्थक करने के लिए हमेशा आती है। चलिए इस बार चाहेंगे मैदान की तरफ जहां पर 6 में चाहिए 19 की जरूरत। मैच का भी जबरदस्त मैदान के अंदर नजर आता हुआ। बॉलर तैयार, बैट्समैन तैयार। अच्छा शॉट है, ऑन साइड में खेला जरूर है। लॉन्ग ऑन की तरफ फील्डर सुशांत मोकल गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय। 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। आधा सफर तय कर लिया है जरूर, लेकिन 5 गेंदों में अभी आधा सफर तय करना बाकी है। शिवम इंगले की थोड़ी सी कहीं ना कहीं कमियां नजर जरूर आ रही है। तो चलिए अब देखेंगे अब 5 में 18। तो कलवेट टीम के लिए बिल्कुल टेम्पोडे से मैच का आनंद लेते हुए शंकर भाई, सुरेश भाई गायकवाड़ द डॉन टेम्पोडे, इनके ओर से भी कलवे टीम को भी शुभकामना चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत करेंगे। अधिराराध्य स्पोर्ट्स टेम्पोडे की हमने दमदार टूर्नामेंट देखी थी, क्या दमदार योगदान उनका ओर से हमें जरूर मिला था। बोलो तैयार। फुल टॉस बॉल, गलत गेंद फेंकी है और इस बार जाएगी आउट ऑफ द पक। एफर्ट लाजवाब था, खिलाड़ी आई थिंक सुरक्षित है। चलिए अच्छी बात है इनके लिए। चेक करना चाहते हैं थर्ड अंपायर ये नो बॉल करार है या नहीं। वेस्ट साइड बीमर के तौर पर यहाँ पर रिव्यू लिया जा रहा है। एफर्ट लाजवाब था, प्रयास बेहतरीन थे खिलाड़ी के, लेकिन गलत गेंद यहाँ पर रिलीज की गेंदबाज राज मात्रे ने। देखेंगे यहाँ पर क्या निर्णय आता है। बाकी सब चुप रहो कि निर्णय थर्ड अंपायर वहां पर देंगे, जहां पर निर्णय वो कंट्रोल रूम में चेक करेंगे। जबरदस्त यहाँ पर छक्का जरूर आया, लेकिन प्रेशर में आप इस वक्त बात करेंगे ये छक्के के साथ निर्णय की प्रतीक्षा करेंगे। वहां पर निर्णय देंगे विशु कोहली थर्ड अंपायर जो गवान से बिलोंग करते। यस इट्स नो बॉल कॉल, थर्ड अंपायर डिसीजन। सोने पे सुहागा, ये दूध का दूध पानी का पानी। रिप्ले आपके स्क्रीन के ऊपर नजर आता हुआ छक्का आया। फुल टॉस थी वेस्ट हाइट, जहां पर तीसरे अंपायर की मांग की गई थी और जहां पर थर्ड अंपायर का कॉल है ये नो बॉल का करार थर्ड अंपायर की ओर से। तो चलिए इस बार आखिरी गेंदें बची है, 5 और जीतने के लिए चाहिए 11 की जरूरत। जहां पर पहले 3 ओवर में कसी हुई गेंदबाजी की थी, लेकिन ये छक्के ने मैच की हवा निकाल दी है। फ्रीड की बॉल, बैट्समैन तैयार होंगे। तेज बॉल, फ्रीड की बॉल, शॉर्ट बॉल, यहां पर एक तेरी तो दूसरी मेरी यहां पर नजर आ रहा है। यानी कि आप जीतने के लिए चाहिए 4 बॉल और 11 रनों की जरूरत। दोनों टीमें हार मानने को तैयार नहीं है मैदान के अंदर। जबरदस्त फाइट, जानते हैं कि अगले राउंड में क्वालिफाई करना है।
खासदार ट्रॉफी है, रायगढ़ के भाग्य विधाते रामशेठ ठाकुर साहब इनके नाम की ये ट्रॉफी है। और इस ट्रॉफी को अगर हमने अभी चर्चा की थी, लगभग 30 किलो की ये ट्रॉफी और सभी के सभी क्रिस्टल ट्रॉफी आप देख सकते हैं। 2 लाख के करीब ये ट्रॉफीज आपके सामने नजर आती हुई। सोहम होटल के ओनर आप देख सकते हैं सूरज उर्फ घारू, दमदार बल्लेबाज है, लेकिन ये मैच उसी रोमांचक मोड़ पर यहाँ पर चलता हुआ। 4 में चाहिए थे 11, गैप ढूंढकर निकाला है एक्स्ट्रा कवर की तरफ। कमाल के फील्डिंग का एफर्ट, 2 रन तो जरूर बचाए फिलहाल अपनी टीम के लिए। 100% दोनों भी टीमें इस मैदान के ऊपर प्रयास कर रही है। हार और जीत के बीच में अब अंतर है केवल 3 गेंदें, 9 रनों की जरूरत। सोचो अगर ये डीजे का माहौल होता, थोड़ा आवाज होता, तो ये और रंगीन मैच हमें देखने को मिल सकता है। लेकिन फिर भी ये फील्डिंग का स्टैंडर्ड देखिए कितना लाजवाब नजर आता हुआ। 3 बॉल 9 रनों की जरूरत। फाइट चल रही है, संघर्ष में मुकाबला इन दो टीमों के बीच में, यानी कि मैच काफी बड़ा है, संघर्ष भी काफी कड़ा है। राज का एक तरफ अस्तित्व होगा तो एक तरफ आप देख सकते हैं जय स्थली के ऊपर कई सारी उम्मीदें नजर आती हुई। 3 बॉल जीतने के लिए 9 रनों की जरूरत। राज तैयार, सामने जयेश भी तैयार। इस टाइमिंग स्ट्रोक है, खुद अपने फॉलो थ्रू में आएंगे, पकड़ेंगे, बैट्समैन आउट। 3 बॉल 9 की जरूरत। किसने सोचा था ये छक्का 9 बॉल के ऊपर आने के बाद मैच पलटेगा, लेकिन मैच यहां पर पलट दिया है। फिर से एक बार गांवदेवी कलवे टीम ने जो मैच झुका था पूरी तरीके से बैटिंग करने वाली टीम संविदा नागौर की तरफ कॉट एंड बॉल जबरदस्त। यहां पर ये रिप्ले देखिए, उल्टा घूमकर अपने फॉलो थ्रू में कैच पकड़ा। खिलाड़ी जरूर आए थे, लीजिए रघु काका को देख सकते हैं, मूंछों पर हमेशा ताव देते हैं और ये सिंगम है। रुद्र एंड रॉय 11, जय हनुमान दापोली विपक्ष श्री सिद्धि विनायक 11 भिंगारी। 2 टीमों के बीच में अब नेक्स्ट मैच, सेकंड राउंड का लास्ट मैच, और उसके बाद एक मैच होगा क्वार्टर फाइनल। 2-2 मुकाबले जीतकर आगे के सफर में जाएगी। 2 गेंदें 9 की जरूरत। एक हाथ बड़ा शॉट संविदा नागाव 11 टीम को मुकाबले में वापसी का रास्ता दे सकती है, लेकिन एक हाथ डॉट बॉल पकड़ मजबूत कर सकती है गांवदेवी कलवे। शॉट अच्छा है, इनफील्ड के ऊपर से एक्स्ट्रा कवर की तरफ खेला हुआ। 2 रन पूरे, लेकिन क्या तीसरी होगी या नहीं। 1 बॉल 7 रनों की जरूरत। अगर कंपलसरी चेस ये टूर्नामेंट का नियम है, तो लगभग 1 बॉल में अगर 6 भी आता है तो यहां से मुकाबला जीतेगी वहां पर गांवदेवी कलवे टीम, लेकिन एक हाथ खराब गेंद परेशानी में डाल सकता है। फाइट बढ़िया हुई है क्लोज के मैच में। 1 बॉल 7 रनों की जरूरत। 1 बॉल 7 की जरूरत। कौन जीतेगा कौन हारेगा, ये लास्ट बॉल है जहां पर राज ने एक बीमर फेंकी थी, लेकिन उसके बाद अपने आप को कमबैक करते हुए फील्डिंग में कई सारे रन बचाए उनके खिलाड़ियों ने। 1 बॉल 7 की जरूरत। क्या ये जीत पाएगी कलवे टीम या मैच को संविदा नागांव? चलिए इसी के साथ मुकाबला जीता गांवदेवी कलवे टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, गेंदबाजी का बढ़िया यहां पर प्रदर्शन देखने को मिला, और इसी के साथ ये मैच जीतकर तीसरे राउंड में क्वालिफाई हो चुकी है गांवदेवी कलवे टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। और इस मैच का हीरो नो डाउट दैट सुशांत मोकल, जिन्होंने 3 विकेटें अर्जित की और बल्लेबाजी करते हुए 11 में बनाए 26। आइए सुशांत, 16 बनाए माफ कीजिएगा। आइए सुशांत मैन ऑफ द मैच की ट्रॉफी लेने के लिए। 11 बॉल 16 धावांची बारदार इनिंग, आणि त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना 4 धावा 3 गडी बाद केलेत, आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही व्यासपीठावर इथे आमंत्रित करतो। मॅन ऑफ द मॅच प्रवीण पाटील साहेबांनी जितेंद्र कडू साहेब यावं। प्रवीण पाटील साहेबांनी जितेंद्र कडू साहेब आपण यावं, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सुशांत मोकलला इथे सन्मानित करण्यात यावं। सुशांत, रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स। बघा कलवे समर्थक तुम्ही पाहू शकाल मित्रांनो, एक रिक्षामध्ये जवळजवळ 7-7 जण आलेत, परंतु जाताना बाबांनी सुशांत मोकल आइए।